तोंडात टाकताच विरघळणारे अगदी मऊसूत असे हे लाडू आज मी उपवासासाठी बनवलेले आहेत। बनवायला अतिशय सोपे आहे। विशेष म्हणजे कोणताही गूळ किंवा तूप किंवा साखर न वापरता हे लाडू मी इथे तयार केलेले आहेत। म्हणूनच म्हटलं आता उपवासाच्या दिवसासाठी तुमच्यासोबत शेअर करावेत। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर हेच उपवासाचे हेल्दी टेस्टी लाडू बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 वाटे शेंगदाणे। आता हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर जळू न देता, करपू न देता आणि कच्चे न राहता अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। थोडासा वेळ लागू द्या, मंद आचेवरच भाजून घ्या, पण चांगले आणि खरपूस असे भाजून घ्यायचे। आता हे शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे घेऊया 1 वाटी बदाम आणि 8 ते 10 अक्रोडचे पीस घ्यायचे आहेत। आता इथे काय केले, मी माझ्याकडे घरामध्ये जेवढं साहित्य अवेलेबल होतं ना, तर तेच साहित्य मी इथे घेतलेले आहे। हे लाडू बनवण्यासाठी साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा आणखी तुम्हाला एक्स्ट्रा यामध्ये ऍड करायचं असेल तर तुम्ही ते ऍड पण करू शकता। ते सुद्धा आपल्याला चांगलं खमंग खरपूस असं भाजून घ्यायचंय। सोबतच मी इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, जे साधं आपलं घरातलं खोबरं असतं ते किसून घेतलं आणि ते सुद्धा मंद आचेवर चांगलं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। तुम्ही ते बघू शकता। आता हे दोन्ही थंड होतंय तोपर्यंत आपण शेंगदाणे जे अगोदर भाजून ठेवलेले होते तर त्याची अशी सालं काढून घ्यायची आहे, म्हणून शेंगदाणे अगोदरच भाजून घ्यायचे। आता जेवढे निघतील तेवढे याचे आपल्याला अशी सालं काढून घ्यायची आहे, स्वच्छ करायची। आता हे तयार झालेले शेंगदाणे असेच बाजूला ठेवून देऊया। आणि खरंच सांगते ना, ज्या वेळेला हे लाडू मी करायला घेतले ना तर असं वाटायचं होतात की नाही, पण खरंच ना इतके सुपर झाले ना, खूप टेस्टी झाले। चला तर मग आता काय करूया, आपण गोडीसाठी इथे घेऊया खजूर। खजूर इथे आपल्या आवडीप्रमाणे गरजेनुसार घ्यायचे आहे। खजुराचा गोडवा जेवढा लागेल तेवढा तुम्ही यामध्ये घालू शकता, किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे साखर सुद्धा घालू शकता किंवा गुळही वापरू शकता। पण मी इथे खजूरमध्येच हे लाडू तयार करणार आहे। तर ह्याच्या मी आता अशा बिया काढून घेतलेल्या आहे, छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करते आहे, कारण मी हे मिक्सरमध्ये फिरवणार आहे। कारण मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या तर या सर्व खजूर अशा कडक झाल्या, म्हणून आपण छोट्या छोट्या करून घेतल्या तर मिक्सरमध्ये वाटायला सोप्या जातील। आता सर्व साहित्य आपलं तयार झालेलं आहे। मिक्सर जारमध्ये आधी बदाम आणि अक्रोड घालायचे, आणि आपल्याला मिक्सरला असे भरडमध्ये चांगले भरडून घ्यायचे आहे, म्हणजे असे वाटून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। आता आपण इथे घेऊया शेंगदाणे। आता शेंगदाणे मात्र आपल्याला मस्त असे एकदम बारीक करायचे आहे, त्याचं ऑइल रिलीज होईपर्यंत, म्हणजेच असे मस्त बटरी झालं पाहिजे, ओलसरपणा त्याला आला पाहिजे। तर ह्याच ऑइलमध्ये आपले हे पूर्ण लाडू तयार होतात। म्हणूनच तर म्हटलं की यामध्ये आपल्याला अजिबात तूप वापरायचं काम नाहीये। आता मस्त शेंगदाणे सुद्धा आपले तयार झालेले आहेत, त्याचप्रमाणे खोबरं सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये असं फिरवून घ्यायचं आहे। आता घेऊया आपण खजूर। शक्यतो काय करायचं, खजूर एकटे आपल्याला असे वाटता येत नाही किंवा मिक्सरमध्ये फिरवता येत नाही। हवं तर तुम्ही थोडेसे शेंगदाण्यासोबत त्याला फिरवू शकता, किंवा झालं शक्यतो असं नाही तर हाताने सुद्धा आपण खजूर मॅश करू शकतो। तर इथे मी असे काढून घेतलेले आहे। आता तयार मिश्रणामध्ये हे खजूर आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे, पूर्ण एकजीव होईपर्यंत। अशा पद्धतीने एकदम बनवायला अतिशय सोपे आहे हे लाडू, वळायला सुद्धा तितके सोपे आहे। टिकायला तर काय कितीकही दिवस टिकतील, पण खरंच सांगते तोपर्यंत ते राहणारच नाही। म्हणूनच म्हणते की हे लाडू बनवायला जितके सोपे आहे ना तितकेच हेल्दी आणि टेस्टी सुद्धा आहे। म्हणून ह्या नवरात्रीसाठी या लाडवांचा आस्वाद एकदा नक्की घ्या। शेवटी त्यामध्ये थोडेसे किशमिश घालायचे आणि आपल्याला आवडेल त्या साईज मध्ये याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। वळायला सुद्धा लाडू तितकेच सोपे आहेत, तुम्ही बघू शकता। आणि ऑइली सुद्धा हे जितके पाहिजे तितके ऑइली सुद्धा झालेले आहेत, त्यामुळे तुपाचं अजिबात काम पडत नाही। मग काय, नक्कीच तुम्हाला मी बनवलेले आजचे हे उपवासाचे लाडू आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला मुळीच विसरू नका। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।